नमस्कार. आज जागतिक नृत्य दिनाच्या निमित्ताने सर्व नृत्यप्रेमी, नृत्य कलाकार यांना मनापासून नृत्य दिनाच्या शुभेच्छा. अर्थात नृत्य ही कला आपण सगळेच जाणतो, प्राचीन आहे. भारतीय संस्कृतीचा हा एक विशेष भाग समजला जातो. परंतु आज याचं रूप बऱ्यापैकी पालटलेलं पाहायला मिळते. जो मुख्य उद्देश याचा होता, ज्या उद्देशाने याची निर्मिती झाली असणार आहे, तो उद्देश आज कुठेतरी नष्ट झालेला पाहायला मिळतो. अर्थात नृत्य ही काही महिने, वर्ष की कालावधीत येणारी कला नव्हे. आज कोणालाही असं वाटतं की मी डान्सर आहे आणि मला येतो डान्स, मग तो माहिती कसा पडेल? तर आपल्या परिसरात कुठेतरी डान्स ट्रेनर्सकडून, डान्स कोचेसकडून काही शॉर्ट व्हिडिओज, काही सेकंदाचे, मिनिटाचे शूट केले जातात, शिकले जातात आणि तेवढ्याच कालावधीपुरते आणि ते वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर सेंड केले जातात आणि हॅशटॅग डान्सर, डान्स लवर्स आपल्याला पाहायला मिळतं. परंतु हे असं रूप नाही आहे. मुळात नृत्य ही कला आपल्या आवडीपासून आपण केव्हाही सुरू करू शकतो. आपल्या आवडीनुसार आपण केव्हाही चालू करू शकतो, पण त्याचा शेवट मात्र हा ठरलेला नाही. काही कालावधीमध्ये मला ही कला येईल असा अर्थ सुद्धा यामध्ये अपेक्षित नाही. याची सुरुवात आपण कधीही करू शकतो, वयाच्या कोणत्या टप्प्यावरही करू शकतो, पण याचा मर्यादित असा कालावधी नाही. आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण यामध्ये एक जिवंतपणा ठेवावा लागतो, तरच आपण खरा कलाकार समजला जातो. अर्थात नृत्य ही कला जेवढी जास्त साधना होईल तेवढी जास्त सुंदर, तेवढी जास्त प्रभावी आणि ही खरी ठरते. आमच्या गुरूंना आम्ही बघितलंय, त्यांनी आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती कला सादर केली, त्याचा प्रसार केला, त्याचं महत्त्व सगळ्यांना पटवून दिलं. म्हणूनच आज एवढ्या आत्मविश्वासाने सांगता येतं की ही कला, ही साधना काही काळासाठी नाही. आणि काही कलाकारांनी, जे सो कॉल्ड कलाकार आहेत, त्यांनी याचं रूप वेगळ्या पद्धतीने सगळीकडे ठेवलेलं आहे आणि त्यामुळे सगळीकडे चित्रही असंच झालेलं आहे. काही आईवडिलांना वाटतंय की बा आपल्या मुला-मुलींना याचं शिक्षण दिलं पाहिजे, तर एवढ्या वयामध्ये, एवढ्या वर्षामध्ये ते पूर्ण झालं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. तर ही अपेक्षा देण्यामागे आपणच कुठेतरी कमी पडतो आहे. हा चुकीचा अर्थ त्यांच्यापर्यंत गेला. तर याचा अर्थ खरा हा आहे की ही कला आपल्याला जगणं शिकवणार आहे, ही कला आपल्याला आयुष्यभर साथ देणारी आहे, प्रत्येक क्षणाला आपल्याला साथ देणारी आहे. आपला आत्मविश्वास, आपल्यातल्या कमकुवत गोष्टींवर विजय मिळवण्यासाठी ही कला आपल्याला सोबत करणार आहे. त्यामुळे ह्या कलेचा विशिष्ट कालावधी, कालखंड लक्षात घेऊन ही कला सुरू करायची नाही, तर या कलेची सोबत आपल्याला जन्मभर असणार आहे. या उद्देशाने आपण यामध्ये पडायचं आहे. तर सगळ्या कलाप्रेमींना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आपली जबाबदारी ओळखून आपण एक चांगला संदेश सगळीकडे पोहोचवाल आणि आपली कला, आपली संस्कृती ही कायम टिकून राहील असा विश्वास व्यक्त करून आपल्यासमोर रजा.